राम राम मित्रांनो, मी अमोल कोळेकर पाटील. महाराष्ट्रामध्ये हिंदी आणि मराठी भाषेचा वाद हा दिवसेंदिवस वाढत चाललेला आहे. जवळपास सगळ्या महाराष्ट्राचं एकमत आहे की पहिली ते चौथीच्या विद्यार्थ्यांवरती तिसऱ्या भाषेचा भार नको. परंतु गांजा पिऊन चालवत असलेलं हे सरकार यांना एवढा विरोध असताना हिंदी भाषा का लादायची याचं मला आत्ता कारण समजले. आज म्हणजे 5 जुलैला मनसे आणि शिवसेना यांच्या नेतृत्वामध्ये मराठी माणसांचा सगळ्यात मोठा मोर्चा हा हिंदी विरोधी 5 जुलैला निघणार आहे. त्यांचे 6-7 तारखेला दोघांचे वेगवेगळे मोर्चा निघणार होते. मग नंतर ते कसे एकत्र आले ते सगळे आपण आतापर्यंत ऐकलं असेल. आज आपल्या आझाद मैदानावरती उद्धव ठाकरे गट असेल, मनसेचे मला वाटते नेते त्या ठिकाणी पोचले होते, बाकीच्या अजून इतर पक्षांच्या संघटनांची लोक त्या ठिकाणी पोचली होती आणि आदित्य ठाकरेंनी हिंदीचा जो GR होता त्या GRची त्या ठिकाणी होळी केली. आणि त्या सगळ्या प्रकाराला, घटनेला भारतीय जनता पार्टीच्या आमदारांकडनं, मंत्र्यांकडनं कशा प्रकारच्या खिल्ल्या उडवल्या जात आहेत हे बघून अतिशय राग येण्यासारख्या गोष्टी घडत आहेत. मुळात ह्यांना हिंदी भाषा हा 1ली ते 4थीच्या मुलांना का घालायची आहे किंवा कंपल्सरी का करायची आहे, सक्ती का करायची आहे, त्यांना का शिकवायची आहे तेच आपण समजून घेऊया. सगळ्यात महत्त्वाचं आपल्याला थोडं पाठीमागे जावं लागेल. ज्या वेळेला हे सगळे मुघल आले, इंग्रज आले, खास करून इंग्रज आले, त्याच्या वेळेला त्यांनी या ठिकाणी आल्यानंतर जो अभ्यास केला होता त्या अभ्यासामध्ये समजलं की यांच्यामध्ये भाषा भरपूर ठिकाणी म्हणजे वेगवेगळ्या भाषा बोलल्या जातात आणि प्रत्येकाला भाषेसंदर्भातला अभिमान आहे आणि स्वाभिमान आहे. त्याच्यानंतर त्यांनी एरियावरती फक्त कब्जा नाही केला तर या ठिकाणी भाषेवरती कब्जा केला. एकमेकांमध्ये भांडणं लावायची, ह्यांच्यामध्ये मारामाऱ्या करायची, जो वाचेल त्याच्यासोबत आपण युद्ध करायचं, ही नीती त्यांनी अपनावली होती. आणि याच विचारांच्या धर्तीवरती हे सरकार मराठी भाषेवरती आक्रमण करून हिंदी भाषा ही मराठी भाषेच्या उरावरती बसवण्याचं काम करते. त्यांना देशामध्ये चाललेल्या भ्रष्टाचारांची माहिती लपवायची असेल, देशावरती वाढत चाललेल्या कर्जाची माहिती लपवायची असेल, राज्यामधलं कुठल्याही माणसाने प्रश्न विचारूच नाहीत सरकारला, प्रशासनाला, अशा प्रकारची व्यवस्थाच करायची असेल म्हणून हे अशा प्रकारच्या गोष्टी जाणून बुजून उकरून काढतात. खरं सांगायचं झालं तर त्रिभाषा सूत्र हे 2020 साली जे केंद्र सरकारने काढलं त्याच्यामध्ये स्पष्ट लिहिलेले उल्लेख आहेत की तिसरी भाषा शिकवण्याचा सर्वस्व अधिकार हा त्या राज्याचा आहे, राज्य सरकारचा आहे. कंपल्सरी किंवा सक्ती किंवा हे असले बंद दरवाज्यातले खेळ करतात ना, आता खेळ मी असं सांगतो, पाठीमागच्या वेळेला यांनी सक्ती केली होती, या सरकारने, फडणवीस सरकारने हिंदी भाषेची सक्ती केली होती. त्याच्यानंतर मग सगळे मराठी कलाकार, सगळे राजकीय नेते, मनसेनी खास करून त्या सगळ्या गोष्टीमध्ये जास्त अग्रेसिव्हली भूमिका घेतलेली आणि मग त्याच्यानंतर त्यांनी तो GR बदलला, मॉडिफाय केला आणि इतक्या चतुरपणे त्या सगळ्या गोष्टीमध्ये एक शब्द ॲड केला, जे सक्ती होतं ती सक्ती काढलं आणि त्याच अगदी सक्तीचा समानार्थी शब्द सर्वसाधारणपणे हा तिथं ॲड केला आणि सांगितलं की आम्ही काही हिंदीची सक्ती करत नाही, महाराष्ट्रामध्ये मराठीची सक्ती आहे. अरे महाराष्ट्रामध्ये मराठीची सक्ती नसेल तर काय मग कन्नडाची सक्ती असेल का, बंगालीची असेल का? आणि त्याच्यानंतर देखील आज कशा प्रकारचे सरकारचे जे प्रतिनिधी आमदार आहेत ते महाराष्ट्रातल्या मराठी लोकांचं मन मॅनिप्युलेट करायचं काम करतायत, बदलण्याचं काम करतायत, कन्फ्युजन करायचं काम करतायत. आजही त्यांच्याकडनं सांगितलं जाते की हिंदी ही सक्ती नाही, पण उदाहरणासहित कुणी सांगितलं जात नाही. आज ते बोलतात की 20 विद्यार्थ्यांनी जर मागणी केली की आम्हाला एक वेगळी भाषा शिकायची आहे तर मग आम्ही त्यांच्यासाठी वेगळ्या भाषेचा शिक्षक त्या ठिकाणी उपलब्ध करून देऊ. अरे पण बिनडोक लोकांनो, ज्या ग्रामीण भागामध्ये आपण शिकतो, राहतो, त्या ठिकाणी जे खेड्यापाड्यामध्ये ज्या शाळा आहेत, 1ली ते 4थीचे म्हणजे प्राथमिक शाळा म्हणा, त्या प्राथमिक शाळेचा विद्यार्थ्यांचा पटच किती असतो, 10, 12, 15, काही कुठल्या शाळेमध्ये 5-5, 6-6 मुलं देखील शिकतात वर्गामध्ये. मग त्या ठिकाणी तुम्ही 20 मुलं कुठून आणणार आणि 20 मुलांनी मत कसं मांडायचं आपलं? म्हणजे तुम्हाला मराठी शाळा सुधारायच्या नाही आहेत, त्या शाळेचं शिक्षणाचा दर्जा सुधारायचा नाही आहे, त्या ठिकाणचं शाळेचं इन्फ्रास्ट्रक्चर सुधारायचं नाही आहे, त्यांना संगणकीय ज्ञान द्यायचं नाही आहे, कुठलं फॉरेनच्या ज्या पद्धतीने इंग्रजी मीडियमच्या शाळांमध्ये ज्या पद्धतीनं सगळ्या गोष्टींचा दर्जा हा दिला जातो विद्यार्थ्यांना, तशा प्रकारचं कुठल्या द्यायचं नाही. तुम्हाला चक्की घोटाळा करायचा आहे, तुम्हाला सगळ्या त्यांच्या ज्या लहान मुलांना बिचाऱ्यांना दुपारी जेवण दिलं जातं त्याच्यामध्ये भ्रष्टाचार करायचा आहे. एवढं सगळं करत असताना तुम्हाला आता हिंदी
म्हणजे त्या पहिली ते चौथीच्या मुलांवरती 2 भाषेचं ऑलरेडी ओझं होतं, तरी देखील आता तुम्ही तुमच्या हितासाठी, तुमच्या राजकीय स्वार्थासाठी तिसरी भाषा लादताय. आणि ते राजकीय स्वार्थ तुम्हाला सांगतो आता काय. आता महानगरपालिकाच्या निवडणुका लागतील. तो एक भैया, तो एक राज ठाकरेंच्या विरोधामध्ये नेहमी बोलतो तो आणि स्वतःला पब्लिसिटी मिळवून घेतो. त्यांनी एक माहिती समोर दिली. त्याचं असं म्हणणं आहे की मुंबईमध्ये 2.5 कोटी लोक राहतात आणि त्यापैकी 1 कोटी लोक मराठी आहेत, 1 कोटी ही बाहेरनं आलेली लोक आहेत, उत्तर भारतीय वगैरे असतील किंवा, आणि उर्वरित लोक हे नॉन मराठी जे इतर भारतभरातून आलेले आहेत. जर त्याच्या आकडेवारीनुसार आपण म्हणायचं गेलं तर मग भारतीय जनता पार्टीने किंवा या फडणवीस सरकारने याच गोष्टीला डोळ्यासमोर ठेवून हिंदी भाषेचा घाट हा घातला असेल, जेणेकरून हिंदी वोटरला खुश करायचं आणि मुंबई महानगरपालिका घाशात गिळायची. हा तर तुमचा स्वार्थ नाही आहे ना. कारण हिंदी काय ही राष्ट्रभाषा नाही ना, हिंदी बोलता येत नाही म्हणून कुठलाही व्यक्ती जागतिक दर्जामध्ये बाजारामध्ये तो स्वतःचं अस्तित्व टिकवू शकत नाही असं काय आहे का? अजिबात नाही. जगामधल्या व्यवहारामध्ये इंग्रजी भाषा बोलली जाते, ती इंग्रजी भाषा स्वीकारलेली आपण पहिली ते चौथीच्या मुलांना देखील. तुम्ही हिंदी भाषा आता 5वीपासून पुढे शिकवता ना तुम्ही, वादच नाही त्याच्यामध्ये, काय शिकली पाहिजे, या देशाची भाषा आहे ती. पहिली ते चौथी का? अरे त्या मुलांचं बुद्धीची क्षमता किती असेल ते तरी विचार करा ना. आता मला सांगा, तुम्ही म्हणालात की 20 विद्यार्थ्यांनी मागणी केली तर आपण त्या ठिकाणी दुसरा शिक्षक देऊ. म्हणजे 20 भाषा आहेत, अशा प्रत्येक भाषेची मागणी करण्यासाठी त्या विद्यार्थ्याचं म्हणजे शाळेचा पट किती लागेल तुम्हाला, त्याच्यानंतर तुम्ही शिक्षक अवेलेबल करणार. दुसरी गोष्ट, या महानुभावांनी काय सांगितलं की जर कमी विद्यार्थी असतील आणि त्यांनी काही मागणी केली, आम्हाला इतर वेगळ्या भाषेची मागणी केली तर आम्ही त्यांना ऑनलाईन शिक्षण देऊ. तुमचा त्या ठिकाणी शाळेत जाऊन शिक्षणाचा दर्जा इतका खालच्या लेवलचा आहे, तुम्ही ऑनलाईन शिक्षण देऊन त्या विद्यार्थ्यांच्या भविष्याचं काय करताय, वाट लावताय. तुम्हाला एकच सांगतो, यांना फक्त आणि फक्त 2 गोष्टींचा लाभ घ्यायचा या सगळ्या गोष्टी करून. पहिली गोष्ट, आता सध्या महानगरपालिका निवडणुका येत आहेत, त्या निवडणुकांमध्ये खास करून मुंबईमध्ये जो नॉन मराठी मतदार आहे त्यांना खुश करायचं, त्यांना लॉलीपॉप द्यायचं आणि त्यांची मतं मिळवायची, ही एकमेव पहिलं कारण आहे. दुसरं कारण असं आहे की आता GR परत घेतील. तुम्हाला मी आत्ता सांगतो, हा जो आलेला GR परत घेतील, कारण हे परत घेणारं सरकार आहे. यांनी याच्या आधी GR परत घेतलेत, म्हणजे अधिवेशनामध्ये म्हणा GR परत घेतील किंवा आता 5 तारखेचा मोर्चा निघायच्या आधी GR परत घेतील. कारण त्यांना मराठी माणसाला एकत्र होऊ द्यायचं नाही आहे. मराठी माणूस जर एकत्र झाला तर यांची जमीन हादरेल खालची, यांची झोप उडून जाईल. त्याच्यामुळं एकतर हा मोर्चाच्या आधी GR रद्द करतील आणि जर का त्यांची बुद्धी तेवढी चालली नाही तर आता येणाऱ्या पावसाळ्या अधिवेशनामध्ये नक्कीच GR रद्द करतील. यांना GR रद्द तर करायचंच आहे, परंतु अधिवेशनामध्ये म्हणा किंवा राज्यामध्ये इतर गोष्टींचा जो काही सगळ्या प्रश्नांचा भडीमार उठलेला आहे, ह्या सगळ्या गोष्टीतनं लपून जाण्यासाठी, बिळात लपण्यासाठी मराठी आणि हिंदी भाषेचा वाद पुढं आणला आहे. ह्यातलं एकमेव पहिलं कारण जे स्पष्टपणे दिसतंय आता की त्यांना नॉन मराठी लोकांचं मतं मिळवण्यासाठी त्यांना अशा प्रकारच्या गोष्टी करायच्यात. नाही ती हिंदी कंपल्सरी करायची गरजच नाही. अख्ख्या 20 भाषा आहेत. बस समजा 10 मुलं, एक मुलगा आहे, त्याला जर हिंदी शिकायचीच नाही, त्याला फक्त 2च भाषा शिकायच्या, त्या ठिकाणी आहे का कुठला पर्याय? अजिबात नाही पर्याय. त्या मुलाची इच्छा असू नाही तर नसू, त्याला हिंदी भाषा शिकणं गरजेचं आहे किंवा तिसरी भाषा ही शिकणं गरजेचं आहे. आता पहिलीचा मुलगा म्हणजे 5-6 वर्षाचा मुलगा असेल, त्याला काय कळणार आहे? त्याला हिंदी शिकलं पाहिजे, मराठी शिकलं पाहिजे का इंग्रजी शिकलं पाहिजे? मी पहिल्या पण एका व्हिडिओमध्ये सांगितलेलं की अरे एखादं लहान बाळ जेव्हा जन्माला येतं त्यावेळेला त्याच्या आईचं दूध पिऊ द्या ना, त्याला त्याच्या मातृभाषेचं त्याला ज्ञान येऊ द्या ना. 1ली ते 4थी म्हणजे मेंदूची वाढ होण्याची सुरुवात असते. त्याला त्याच्या मातृभाषेबद्दल, त्याला संस्कृतीबद्दल, त्यांचं जे एरियामध्ये तो जन्माला आला त्या सगळ्या लोकांबद्दल त्याचा अनुभव घेऊ द्या ना, त्याचा अभ्यास करू द्या ना. हिंदी का घुसवत आहे त्याला? म्हणजे ते एक केदार शिंदे म्हणून आपले एक दिग्दर्शक आहेत, त्यांनी फार चांगली पोस्ट टाकली मराठी भाषेच्या समर्थनामध्ये. त्यांनी असं सांगितलं की आज आमची मुलं ज्यावेळेला त्यांना एखादी दुखापत होती किंवा पायाला ठेस लागते त्यावेळेला अगं आई गं बोलतात. उद्या ज्या वेळेला हिंदी शिकवतील आणि ह्या हिंदीची पहिली बॅच पुढं निघून जाईल, 1ली ते 4थीची, त्याच्यानंतर पायाला ठेच लागल्यानंतर ओ माय का ते हिंदीमधून बोलतील. कसं बोलणार ती पोरं? बरं, हिंदीमध्ये नाही शिकली तर काय ते जगामध्ये फिरू शकत नाहीत का? त्यांचं स्वतःचं अस्तित्व निर्माण करू शकत नाहीत का? यांना फक्त आणि फक्त स्वतःचा राजकीय स्वार्थ निर्माण करायचा आहे.
एका भाषेला जास्त महत्त्व दिलं तर त्या भाषा बोलणाऱ्या लोकांची मतं मिळतील, हा एकमेव ह्यांचा उद्देश या सगळ्या गोष्टीमधून समोर येतो आहे. आणि कडवट मराठी म्हणून आपण या सगळ्या गोष्टींचा विरोध हा केला पाहिजे. हा विषय हिंदी आणि मराठी भाषेचा वाद अजिबात नाही, ना मनसेचा किंवा शिवसेनेचा एकत्र येण्याचा वाद आहे किंवा त्यांच्या अस्तित्वाचा वाद आहे. त्यांचं त्यांना काही करू द्या. महाराष्ट्रातल्या कडवट मराठींनी ह्या सगळ्या गोष्टींचा विरोध केला पाहिजे की 1ली ते 4थीच्या मुलांच्या बुद्धिक क्षमतेचे तुम्ही विचार करा. त्यांना स्वतःला निर्णय घेण्यात पण त्यांची बुद्धी अजून तेज झालेली नाही आहे. ते लहान बाळ आहेत. त्यांच्या बोकांडी तुम्ही त्या हिंदी भाषा किंवा तिसरी भाषा, हिंदी म्हणण्यापेक्षा तिसरी भाषा नका लादू. कुठल्याही प्रकारची तिसरी भाषाच नको जोपर्यंत ते 4थी ते 5वीची पास होत नाही तोपर्यंत. तुमचंही हेच म्हणणं असेल तर कमेंट करून नक्की सांगा. हा व्हिडिओ प्रत्येकाने शेअर करा. प्रत्येक मराठी कुटुंबापर्यंत हा व्हिडिओ पोचला पाहिजे. आणि ज्यांची मुलं आता 1ली ते 4थीच्या वर्गामध्ये शिकतात खास करून त्यांना हा व्हिडिओ पाठवा. तुम्ही तुमच्या शाळेमध्ये ज्या वेळेला ॲडमिशन घेतलं असेल आता त्यावेळेला हिंदी भाषा नको किंवा तिसरी कुठलीही भाषा नको. त्यापेक्षा आमच्या मुलांना तुम्ही फिजिकल ॲक्टिव्हिटी द्या, ग्राउंड ॲक्टिव्हिटी द्या. अशा प्रकारची स्वतःहून मागणी करा. जर तशी मागणी होत नसेल तर त्या शाळेचं आणि त्या पूर्ण शिक्षकांचं व्हिडिओ बनवून तुम्ही सोशल मीडियावरती टाका. ही एक मोहीम राबवली पाहिजे आपण. कारण ज्या पद्धतीनं बिळातनं बाहेर येऊन पटकन काहीतरी करायचं परत बिळात लपून जायचं, अशा प्रकारचं हे सरकारचं काम चालू आहे सध्या. एका बाजूनी गोड बोलायचं आणि दुसऱ्या बाजूनी काड्या करायच्या. त्यामुळं महाराष्ट्रातील मराठी नागरिकांनी सतर्क राहणं गरजेचं आहे. आता महाराष्ट्रामध्ये जी बाहेरच्या येऊन राज्यातनं राहणारे लोक आहेत त्यांनी देखील या गोष्टीचा विचार करणं फार गरजेचं आहे. 1ली ते 4थीच्या मुलांची बुद्धी किती छोटी आहे. त्यांना ऑलरेडी 2 भाषांचं ओझं दिलेलं आहे. त्यांना तिसऱ्या भाषेचं ओझं कशाला. मी हिंदी बोलत नाही पण तिसऱ्या भाषेचं ओझं कशाला. तुम्हाला जे काय करायचं तुम्ही 5वीपासून केलेलं आहे ऑलरेडी. मग हा नसता घाट कशासाठी. हा फक्त आणि फक्त महाराष्ट्राची संस्कृती बुडवायची, महाराष्ट्रातली मराठी भाषा संपवायची आणि महाराष्ट्रातली एकी जी आहे मराठी माणसांची ही तोडून कशाप्रकारे मतांमध्ये याचं विभाजन भविष्यामध्ये करता येईल ह्या सगळ्या गोष्टी यांच्या डोक्यामध्ये चाललेत. आणि म्हणून हा फक्त एकमेव गोष्ट आहे. म्हणून हा हिंदी या 1ली ते 4थीच्या मुलांवरती टाकताय जेणेकरून ही मराठी महाराष्ट्राची संस्कृती विसरून जायला पाहिजे. तुम्हाला जर हे पटत असेल तर तुम्हाला लक लाभो, पण नसेल पटत तर तुम्ही तुमच्या माध्यमातून एक्सप्रेस व्हा, बोला, व्यक्त व्हा. हा व्हिडिओ लाईक करा, शेअर करा आणि प्रत्येक व्यक्तीपर्यंत, प्रत्येक कुटुंबापर्यंत, खास करून ते 1ली ते 4थी शिकणाऱ्या मुलांच्या पालकांपर्यंत हा व्हिडिओ पोहोचवा. तुमचं म्हणणं काय याच्या सगळ्या गोष्टींबद्दल ते देखील तुम्ही कमेंट करून नक्की सांगा. बाकी चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर नक्की करा. जय शिवराय, जय शंभूराजे, जय मल्हार.